हाय नमस्ते वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इंटरनॅशनल टूरसाठी बॅग पॅक करणार आहे। तर तुमच्या लक्षातच आलं असेल की मी एक इंटरनॅशनल टूरला जात आहे आणि ही जी टूर आहे ती 7 डेजची आहे। तर इथे मी दोन बॅग्स घेणार आहे। एक आहे ती माझी चेक इन बॅग आहे आणि दुसरी आहे ती माझी कॅबिन बॅग आहे। तर ही जी चेक इन बॅग आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम आपण 20 kg पर्यंत बॅग पॅक करू शकतो, पण इथे मी मॅक्झिमम 12 kg पर्यंतच बॅग पॅक करणार आहे। कारण रिटर्न जर्नीला आपल्याला काही आपण शॉपिंग केली तर ती शॉपिंग आपल्याला ह्या बॅग मध्ये ऍड करायची आहे। सो थोडी बॅग ही आपण एम्प्टी ठेवणार आहोत। सो फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला दाखवत आहे की मी चेकिंग बॅग मध्ये काय काय गोष्टी पॅक केलेल्या आपण ही ओपन करूया अँड वन बाय वन स्टार्ट करू पॅकिंग। ओके, झालेली आहे आणि ह्या बाजूला मी माझे क्लोथ्स पॅक करणार आहे आणि ह्या बाजूला आपण ठेवणार आहोत ॲसेसरीज। सो फर्स्ट ऑफ ऑल क्लोथिंग, आता 7 डेजचे ट्रॅव्हल आहे तर मिनिमम 7 डेज साठी 7 डिफरंट ड्रेसेस लागणार आहे। तर त्यानुसार मी इथे बॅग पॅक करत आहे। वन बाय वन ड्रेस ठेवते, तुम्ही पाहू शकता। सो मी सिंपल असे ड्रेसेस घेतलेले आहेत आणि ह्या ड्रेस बरोबर त्याची जी पॅन्ट आहे सो पेअर करूनच ड्रेस ठेवते, तर तिथे आपल्याला कन्फ्युजन क्रिएट होत नाही की कशा पद्धतीने ड्रेस वेअर करायचा आहे। सो इथे तुम्ही पाहू शकता 7 डेज साठी मी 7 ड्रेसेस ठेवलेले आहे आणि आता मी ही बॅग कव्हर करते माझ्या टॉवेलनी। टॉवेल हा अतिशय लाईट वेट घेतलेला आहे कारण जास्त वेट करून आपल्याला काही उपयोग नाहीये। सो एकदम लाईट वेट टॉवेल घेतलेला आहे इथे। सो इथे आपण बॅगचा एक सेक्शन कव्हर केलेला आहे, तर चला पाहूया आता दुसरा सेक्शन। सगळ्यात पहिले ह्या पाउच मध्ये मी सगळे इनरवेअर्स अँड हँकरचीफ्स ठेवलेले आहेत। सो ट्रॅव्हलिंग करताना फार वेळ जात नाही, आपल्याला वस्तू पटकन सापडतात। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण इंटरनॅशनल ट्रॅव्हल करत असतो तर आपल्याला मेडिसिन्स घेऊन जाणं फार कंपल्सरी असतं। सो हा माझा मेडिसिन बॉक्स आहे ज्याच्यामध्ये मी सगळ्या प्रकारचे मेडिसिन्स घेतलेत। आय मेडिसिन्स आहे, त्याचप्रमाणे आपल्याला काही वॉमिटिंग किंवा लूज मोशन्स, त्याचप्रमाणे हामूचा स्प्रे घेतलेला आहे, त्यानंतर कैलास जीवन घेतलेला आहे। इथे मी इवन ORS पण घेतलेला आहे। त्यानंतर ताप आहे, कफ कोल्ड आहे, वॉमिटिंग आहे किंवा लूज मोशन्स आहे, ह्या सगळ्या डिफरंट अशा सिंपल अशा मेडिसिन्स घेतलेल्या आहेत। कारण तिथे आपल्याला आपल्या कंट्रीच्या मेडिसिन्स मिळतील की नाही हा मोठा प्रश्न असतो आणि आपलं काम फास्ट व्हावं त्यासाठी हा मेडिसिन बॉक्स घेणं खूप कंपल्सरी आहे। तसं तर मी शूज घालून जाणार आहे, पण एक एक्स्ट्रा पेअर मी घेतलेली आहे चप्पल्सची। सो ही एक्स्ट्रा पेअर जी आहे चप्पलची ती मी ह्या पॉलिथिन मध्ये ठेवते कारण खराब व्हायला नको आपले कपडे वगैरे। सो ही पॉलिथिन मध्ये एक्स्ट्रा पेअर ऑफ चप्पल आणि शूज मी घालून जाणार आहे तर ठेवलेली आहे। आता ही जी माझी पर्स आहे ह्या पर्स मध्ये सगळं मेकअपचं सामान, आता जास्त काही मी मेकअप करत नाही, पण जे काही आहे हे सनस्क्रीन आहे किंवा हे फाउंडेशन आहे, हे लिपस्टिक आहे, आयलाइनर आहे, बिंदी पॅकेट, त्याचप्रमाणे क्लचर्स आणि हे लॅक्टोकॅलामाइन घेतलेलं आहे, सनबर्न होतं त्याच्यासाठी। सो ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे मी ह्या पाउच मध्ये। तुम्ही जो काही मेकअप साठी डेली यूज करतात ते सगळ्या वस्तू तुम्ही ह्या पाउच मध्ये घ्या। सो हा माझा मेकअप पाउच तुम्ही म्हणू शकता आणि ॲज वेल एज पर्स पण आहे ती। हे दोन माझे नाईट ड्रेस आहे ते मी घेतलेले आहे। सो अशा पद्धतीने हा सेक्शन पण मी कव्हर करून घेतलेला आहे। हा डेडिकेटेड आहे आपले इनरवेअर्स, मेडिसिन, एक्स्ट्रा पेअर ऑफ चप्पल, कॉस्मॅटिक्स अँड नाईटवेअर। तर इथे मी हा नॅपकिनने कव्हर करून घेते। चला तर आता
आपण पाहूया आपल्या कॅबिन बॅग मध्ये आपण काय घेऊन जाणार आहोत. तर कॅबिन बॅग मध्ये मॅक्झिमम कॅपॅसिटी कॅबिन बॅगची आहे 7 kg. पण इथे मी 7 kg एवढं भरणार नाहीये. मी खूप छोट्या आणि मिनिमम गोष्टी घेणार आहे, पण मोस्ट इसेन्शियल. आणि हीच बॅग आपल्याला आपल्या बरोबर कायम ठेवायची आहे. सो वॉट एव्हर द इसेन्शियल थिंग्स आर देअर व्हाईल ट्रॅव्हलिंग, वी आर गोइंग टू पुट इन धिस बॅग. And by the way, जर तुम्हाला क्वेश्चन आला असेल की वेअर आय एम ट्रॅव्हलिंग, सो आय एम ट्रॅव्हलिंग टू व्हिएतनाम. अँड व्हिएतनाममध्ये टेम्परेचर काही कोल्ड नसल्यामुळे जे काही क्लोदिंग मी घेतलेले आहे ते समर क्लोदिंगच घेतलेलं आहे. आता पहा, व्हिएतनाममध्ये हा सीझन रेनी सीझन आहे. सगळ्यात पहिले पहा, हा जो सेक्शन आहे तर ही एक शाल घेतलेली आहे. प्लेन मध्ये जर का मला थंडी वाजली तर ही शाल मला कामास येईल. आणि ह्याच्यामध्ये मी घेतलेले आहे 1 पेअर ऑफ क्लोथ्स. एक्स्ट्रा एक असावे आपल्या बरोबर. तर हे सगळ्यात मागे मी ठेवणार आहे. सो हा जो माझा सगळ्यात मागचा कप्पा आहे त्यात मी हे क्लोथ्स ठेवले आणि एक सॉक्सची पेअर. सो लास्ट जो माझा कप्पा आहे त्याची चेन मी लावते. आता हा सगळ्यात पुढचा जो कप्पा आहे, छोटा कप्पा, तिकडे मी हँकरचीफ ठेवते आणि नॅपकिन ठेवते. फ्रंटचा कप्पा आहे त्याच्यामध्ये फार महत्वाची गोष्ट ठेवणार आहे. एक म्हणजे माझा ट्रॅव्हल एअरलाइन्सचं तिकीट, त्यानंतर माझा विजा, त्यानंतर ट्रॅव्हल इन्शुरन्स, हे सगळं एका फाईलमध्ये ठेवलेले प्लास्टिक फाईलमध्ये. ॲज वेल ॲज मी ठेवणार आहे पासपोर्ट. पासपोर्ट फार महत्वाचा आहे, तर पासपोर्ट पण आपण ठेवायचा आहे ह्याच्यामध्येच. आता जो माझा मधला कप्पा आहे त्याच्यामध्ये मी माझं महत्वाचे इसेन्शियल्स ठेवते. आता हे फाउंडेशन, आयलायनर, लिपस्टिक, त्यानंतर मिरर आहे, कोम आहे, त्यानंतर पेपर सोप, सिंथॉल घेतलेला आहे, एक सनस्क्रीन लोशन, क्लचर आहे, पेस्ट, ब्रश, कारण एअरपोर्टवरती जर आपल्याला ब्रश वगैरे फ्रेशन अप व्हायचं असेल तर लागतं. एक मॉइश्चरायझर आहे. तर अशा पद्धतीने मी सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये घेतलेल्या आहे. आणि हा जो आहे, हा जो माझा मेकअप किट आहे तो मी इथे ठेवते. सो जेव्हा आपण एक इंटरनॅशनल फ्लाईटनी एका फॉरेन कंट्रीमध्ये जातो तर आपलं जे मोबाईल चार्जर किंवा लॅपटॉप चार्जर आहे ते तिथे काम करत नाही. त्यांचे प्लग पॉइंट्स थोडे वेगळे असतात आणि त्यासाठी तुम्हाला युनिव्हर्सल ट्रॅव्हल अडॉप्टरची गरज आहे. तर ते घेतलेलं आहे, ते इथे ठेवते. हा ट्रॅपॉड अँड सेल्फी स्टिक म्हणू शकतात, दोन्ही आहे, पोर्टेबल आहे. सो ते घेतलेलं आहे. हा माझा गॉगल इज मस्ट. सो इथे गॉगल ठेवलेला आहे आणि अम्ब्रेला लागणारी अम्ब्रेला पण ठेवलेली आहे आणि ही कॅप घेतलेली आहे. सो ही कॅप पण आहे. थोडंसं स्नॅक्स पण घ्यायचं आहे कारण भूक लागली तर तुम्हाला हा स्नॅक कामास येणार आहे. सो हा स्नॅक्स आहे. सो अशा पद्धतीने हा सेक्शन पण पॅक झालेला आहे आणि घेतलेली आहे बॉटल पाण्यासाठी. सो हिअर आय एम रेडी विथ माय कॅबिन बॅग ऑल्सो. सो अशा पद्धतीने आपण पॅक केलेली आहे आपली चेक इन बॅग ॲज वेल ॲज कॅबिन बॅग फॉर अवर 8 days इंटरनॅशनल टूर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. We will meet in next video. Till then, have a nice day. Bye-bye.